तुझी बात नीच हाय रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि न्यू कॉन्सेप्ट वरती होणार आहे। कॉन्सेप्ट कोणता आहे तुम्हाला समोर आपल्या डेमो व्हिडिओ मध्ये बघायला मिळणारच आहे। कॉन्टेंट खूप युनिक होणार आहे मित्रांनो, तुम्हाला हसायलाच येणार अशा प्रकारचा कॉन्टेंट आज आपण बनवणार आहोत। आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला। सर व्हिडिओला एक लाईक नक्की करायची, त्याचबरोबर आपले युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदा झाला असाल तर आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही। जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुमचा व्हिडिओ ॲक्युरेट आणि बरोबर होणार नाही, कारण आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये दोन आपण सिक्रेट ट्रिक सांगितले, त्याने जो व्हिडिओ आहे तो आपला जबरदस्त होतो। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जितकं पण मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे, प्रीसेट तर नाहीये कारण आजचा व्हिडिओ आपण कॅपकट वरती एडिट करायचा आहे, प्रीसेट नाही बट मटेरियल आहे। एवढं काय मटेरियल आहे ते आपल्या तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती मिळणार आहे, तिथून तुम्ही एकदम फ्री मध्ये डाउनलोड करून घ्या। बाकी टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचा कुठून, टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, प्लस आपलं इंस्टा सुद्धा आयडी आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आपला इंस्टा जॉईन व्हा। काही तुम्हाला प्रश्न वगैरे असतील, काय अडचण असतील, बिंद असली इंस्टाला मेसेज करा। तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त झालेला, व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे। तर चला मित्रांनो, कुठल्या वेळ घालवता तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुझी बात नीच हाय कारभारी तुला करणार नीच हाय कारभारी तुला तुझी बात नीच हाय कारभारी ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर काय आजचा जो कॉन्टेंट आहे तो खूपच भारी आणि मराठी सॉन्ग वरती होणार आहे। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। तुम्ही जो आजचा व्हिडिओ आहे ते आपला थोडा डेमो व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल तर व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला एक लाईक नक्की करायची। आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा तर असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो कॉन्सेप्ट आपला आहे तो आपल्याला करायचा आहे कॅपकटवरती एडिट, प्लस आणि ते मराठी सॉन्ग आहे, प्लस कॅपकटवरती एडिट करायचं आहे। आता कॅपकटवरती एडिट करायचं म्हणल्यावर आता लागणार आहे आपल्याला VPN। आता VPN मध्ये मी फॉक्स VPN वापरतोय, तुम्ही दुसरं कोणतं पण VPN यूज करू शकता, काय सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही VPN मध्ये, कारण फक्त कॅपकटला VPN कनेक्टेड पाहिजे। जर तुम्हाला VPN कनेक्टेडचा प्रॉब्लेम आला तर एकदा फॉक्स VPN नक्की यूज करून बघा, कारण मी पर्सनली यूज करतोय त्यामुळे तुम्हाला सांगत आहे। बाकी आता काय करायचं, जो आपलं VPN आहे तर ते VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे। तर जे माझं VPN आहे तर ते मी VPN कनेक्ट करून घेतो, ओके। तर मित्रांनो, आपलं जे VPN आहे तर ते मी VPN कनेक्ट करून घेतलेलं आहे एकदम सोप्या प्रकारे। आता आपलं कॅपकट आहे तर ते कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे। सिंपल जे कॅपकट आहे तर ते ओपन होत आहे मित्रांनो। आता कॅपकट माझं मी ओपन करून घेतो। सिंपल ते व्हिडिओ क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे इंटरफेस आपल्याला बघायला भेटणार आहे। न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं, इथं 17 सेकंदाचा तुम्हाला व्हिडिओ दिला असेल 17 सेकंदाचा, तर हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। तर व्हिडिओ ॲड केला, आता सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, याची एंडिंग तर ते आपल्याला एंडिंग कट करायची प्रथम तर, म्हणजे पहिल्यांदा तर। आणि काय करायचं आहे, आता एंडिंग कट केली, व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, तो ऑप्शन आहे बघा एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचे ऑडिओ आहे तर ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही सेपरेट होतील। सॉन्गवरती क्लिक करायचं आहे, इथं काय करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, इथं बीट्सवरती यायचं आहे। आता इथं आपली बीट असतील, ही बघा, इथं आपला पहिला बीट आहे, ही बघा, इथं एक सेकंड बीट असणार आहे, इथं एक थर्ड बीट असणार आहे, ओके। इतके बीट घ्यायचे आहेत। आता इथं एक असते छोटे छोटे बीट, इथं थोडं लक्ष देऊन बघा, ही बघा इथं एक आहे, ओके। लगेच इथं असणार आहे, लगेच इथं एक असेल, लगेच इथं एक, आणि हा इथं लास्ट असेल, इथं एक असणार आहे। ही इतके आपले बीट आहेत, ओके। आता सगळे मोठे मोठे बीट्स आहेत, इथं एक असणारे बीट थोडा मोठा, ही बघा, ओके। इथं एक आहे, इथं एक आहे, बाकी इथं एक आहे बीट, जिथं बीट नाव आहे ते आपलं बीट असणार आहे, ओके। हे बघा कुठे गेला, इथं आहे, ओके। इथं एक आहे आणि इथं लास्टचं असणार, ओके। तर बीट्स ॲड केले। आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला फोटो ॲड करायचे। आता फोटो कसे ॲड करायचे, मल्टिपल फोटो ॲड करायचे आहेत। त्यासाठी काय करायचं तुम्हाला डायरेक्ट सांगतो, हा जो व्हिडिओ आहे डायरेक्ट व्हिडिओ स्प्लिट करून टाकायचं, व्हिडिओ कट करून घ्यायचा आहे। आणि कसं करायचं सांगतो मी तुम्हाला, हे बघा अशा प्रकारे व्हिडिओ स्प्लिट करा। त्याचे छोटे छोटे फोटो आहेत, या छोट्या छोट्या फोटो एकच फोटो यूज करू शकता तुम्ही, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही। मी त्याचा यूज केला तसा, हे बघा अशा प्रकारे एकच फोटो आहे, एकाच फोटोला ॲड करून बाकी सगळे स्प्लिट करून घ्यायचे, ओके। अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे। व्हिडिओ स्प्लिट केल्याच्यानंतर
आपल्याला जो आपला फोटो आहे तर ते फोटोज ॲड करायचे. तरी आता मी डायरेक्ट तुम्हाला काय करतो, स्प्लिट करून दाखवतो. ओके, सिम्पल. आता काय करा, यामध्ये फोटोज ॲड करून घ्या. तुम्हाला दाखवतो आता फोटो, कारण आपल्याला खूप टाईम जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट दाखवतो आपल्या मेन व्हिडिओवरती. आता ॲनिमेशन, ट्रान्झॅक्शन कशी फोटो ॲड करायचे सगळं दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये, कोणी स्किप करू नका. तर सिम्पल मित्रांनो काय करायचं, हा जो एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. काय करायचं, आता इथं ॲनिमेशनवरती यायचं आहे. ॲनिमेशनवरती आलात, ॲनिमेशनवरती आल्याच्यानंतर तुम्हाला एक क्रॉस ओपन नावाचं ॲनिमेशन सर्च मारून घ्यायचं, किंवा ऑलरेडी असेल तर चांगलीच गोष्ट आहे. हे बघा, क्रॉस ओपन नावाचं ॲनिमेशन सर्च मारून ॲड करून घ्या. आणि याची लेंथ आहे ते 1.1 सेकंड ठेवायची आहे. 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे. झूम वन नावाचं एक ॲनिमेशन आहे तर तो ॲड करायचा आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. तुम्हाला इनवरती एक आपल्याला इफेक्ट ॲनिमेशन सर्च मारायचं आहे, रॉक वर्टिकली नावाचा. कोणता? रॉक वर्टिकली. सिम्पल ॲनिमेशन सर्च मारून ॲड करून घ्या. हा बघा 1 नंबरचा आहे रॉक वर्टिकली, हा ॲड केला. ओके, लेंथ फुल ठेवायची. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं आहे. कॉम्बोवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे आणखीन एक ॲनिमेशन सर्च मारायचा, पॅडलिंग नावाचा. सिम्पल पॅडलिंग नावाचा ॲनिमेशन सर्च मारून घ्या, प्लस ॲड करून घ्या. हा बघा 1 नंबरचा आहे, तो सर्च मारून ॲड करून घ्यायचा आहे. ओके, आता हे जे छोटे फोटो आहेत, छोटे फोटो एकच कॉमन तर नाही आपल्याला ॲड करायचं. त्यासाठी काय करायचं सांगतो तुम्हाला. एक फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, डिस्टोट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, डिस्टोट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. जे समोरच्या फोटोपाशी येऊन परत लेफ्ट ॲड करायचं. या 3 फोटोला लेफ्ट राईट लेफ्ट केला. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, इथं आल्याच्यानंतर काय करायचं, कॉम्बोवरती पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन असेल, हा ॲड करायचा आहे. समोरच्या फोटोपाशी याला पेंडुलम 2, याच्या समोरच्या फोटोपाशी पेंडुलम 1. ओके, म्हणजे 6 फोटो, प्रत्येक 6 फोटोला 3 इफेक्ट ॲड करायचे. रॉक वर्टिकली रॉक वर्टिकली नाही, 3 फोटोला कोणते असणार, डिस्टोट राईट लेफ्ट, आणि 3 फोटोला पेंडुलम 1 2. ओके, याच्या एकदम मोठ्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक स्ट्रेच अँड डिस्टोट नावाचा ॲनिमेशन आहे, तो सर्च मारून ॲड करून घ्या. सर्च मारायची गरज नाही, ऑलरेडी कॉम्बोमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, मोठ्या म्हणतो आता मी, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं आहे. डिस्टोट अँड स्ट्रेच नावाचा ॲनिमेशन आहे, तो सर्च मारायची गरज नाही, ॲड करून घ्यायचा आहे. ओके, जर नाही भेटला तर सर्च मारून घ्या. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं आहे. कॉम्बोवरती आल्याच्यानंतर इथे एक वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. वेव्ह अँड स्लाईड, सिम्पल वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या, स्लीप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता? स्लीप अँड स्लाईड 1. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं आहे. स्लीप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो, कॉम्बोवरती यायचं. डिस्टोट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन असेल तर तो ॲड करून घ्यायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती डिस्टोट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. त्याला लेफ्ट आणि याला राईट असणार आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, एंडिंगचा फोटो कॉम्बोवरती यायचं आहे. एक 3D कार्टून नावाचा ॲनिमेशन आहे तर तो ॲड करायचा आहे एकदम लास्टच्या फोटोला. ओके, बाकी इतके आपण ॲनिमेशन्स तर ॲड केले आहेत. आता आपण व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट बघूयात. ओके, आता 1 नंबरच्या फोटोला तर काहीच नाही, 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. 2 नंबरच्या फोटोपाशी आलात, नाही गाईज, एकच मिनिट आपण बघूया. आता हे बघा, 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. आता यायचं आपल्याला परत बॉडी इफेक्टवरती. कुठे यायचं? बॉडी इफेक्टवरती, ट्रेंडिंगवरती यायचं. इथे आपल्याला इफेक्ट सर्च मारायचा आहे, मल्टी स्क्रीन ओपन नावाचं. ओके, कोणता? मल्टी स्क्रीन ओपन, मल्टी स्क्रीन ओपन. ओके, ओपन इतकं आपण सर्च मारून घेतलं. सर्च मारल्यानंतर बघा, हा बघा अशा प्रकारे एक ॲनिमेशन येणार आहे, इफेक्ट येणार आहे, हा ॲड करून घ्यायचा आहे, मल्टी स्क्रीन ओपन. ओके, हा तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाणार आहे. आता डायरेक्ट यायचं आपल्याला 5 सेकंदापाशी जिथं आपले छोटे फोटो आहेत तिथं यायचं. आता बॉडी इफेक्ट व्हिडिओ इफेक्टवरती, ट्रेंडिंगवरती यायचं मित्रांनो. एक प्लँक फ्लॅश नावाचा इफेक्ट बघायला भेटत आहे, प्लँक फ्लॅश. ओके, हा जो इफेक्ट आहे हा ॲड करायचा. बाकी इफेक्टची लेंथ जितके छोटे फोटो आहेत 5 सेकंदापासून ती कंप्लीट 6 सेकंदापर्यंत इथपर्यंत ॲड करायचं. तुम्हाला स्क्रीनवरती बघायला भेटणारच आहे. ओके, आता काय करायचं आहे, 6 सेकंदात थोडं समोर यायचं, म्हणजे जिथून आपली मेन फोटो सुरू होतं तिथून मोठे. ओके, आता याचं व्हिडिओ इफेक्टवरती, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. बटरफ्लाय ड्रीम नावाचा एक इफेक्ट आहे. कोणता? बटरफ्लाय ड्रीम. सिम्पल इफेक्ट ॲड करायचा, इफेक्टची लेंथ या फोटोवरती ठेवायची आहे. परत थोडं बॅकला यायचं आपल्या स्टार्टिंग पॉईंटपाशी. आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, ट्रेंडिंगवरती यायचं. शेक नावाचा एक इफेक्ट सर्च मारायचा. शेक म्हणजे सर्च मारा किंवा डायरेक्टली ॲड करून घ्या. बाकी शेक नावाचं इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे, एकदम व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सेट करा. ओके, परत स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं. परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. तुम्हाला इथं एक शार्ट्स नावाची इफेक्ट बघायला भेटणार आहे, स्ट्रोब नावाचं. ओके, स्ट्रोब
स्ट्रोब नावाचा इफेक्ट सर्च मारायचा आहे, व्हिडिओ इफेक्ट. स्ट्रोब नावाचा इफेक्ट सर्च मारला मित्रांनो, हा ॲड करायचा आहे. बाकी स्ट्रोबची लेंथ जी आहे ती एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ओके, इतकं झालं. आता काय करायचं, 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. हे बघा इथं 2 नंबरच्या फोटोपाशी. इथं आल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, यायचं व्हिडिओ इफेक्टवरती आला तर आपल्याला एक इफेक्ट सर्च मारावं लागणार आहे. ओके, काय विंड मिल. ओके, विंड मिल टाईट काहीतरी आहेत अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो मी. नाहीतर इकडे तुम्हाला फ्लॅश कटआउटमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे, फ्लॅश कटआउटमध्ये 100%. हे बघा विंड मिल टाईल. हे बघा अशा प्रकारे विंड मिल टाईल काहीतरी नवीन इफेक्ट आले, हा तुम्हाला कटआउटमध्ये भेटून जाणार आहे. ओके, 3 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे मोठ्या. आता यायचे बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचे. क्लब हर्ट्स नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. क्लब हर्ट्स सिम्पल इफेक्ट ॲड करायचा आहे. बाकी याची ॲडजस्ट वर्टिकली तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सेट करा. मी माझ्या अकॉर्डिंग सेट करून घेतलेलं आहे, म्हणजे फोटोच्या अकॉर्डिंग. ओके, बाकी काही विषय नाही. त्याच्या समोरचे फोटोपाशी यायचे मित्रांनो. परत आपल्याला यायचे व्हिडिओ इफेक्टवरती मित्रांनो. इथं आल्याच्यानंतर एक इथं नाव सर्च मारा व्हिडिओ इफेक्टवरती, लव नाव. ओके, लव सर्च मारलं इथं इफेक्ट येऊन जातील. लवमध्ये बघा, हा बघा आहे लव डायमेन्शन काहीतरी आहे, लव डायमेन्शन. हा इफेक्ट ॲड करायचा. ओके, हे बघा अशा प्रकारचं आहे. ओके, ह्याला ॲड करायचं, या फोटोपुरतं लेंथ ठेवायची. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. परत यायचं आपल्याला कटआउट म्हणजे ना व्हिडिओ इफेक्टवरती यायचे, ट्रेंडिंगवरती यायचे मित्रांनो. इथं आपल्याला इफेक्ट सर्च मारायचं आहे. परत लवच नाव सर्च मारा, म्हणजे लवमध्ये इफेक्ट आहेत. हा लव नाव सर्च मारलं, लव लेटर नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे, लव लेटर. ओके, हा इफेक्ट ॲड करायचा आहे. बाकी इफेक्टची लेंथ फोटोवरती ठेवायची आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. परत यायचं बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर एक एक्सप्लोडिंग लव नावाचं इफेक्ट सर्च मारायच्यानंतर इथं सुद्धा लव मारा तरी चालणार आहे. लव बघूयात आपण लव म्हणून येते का नाही. एक्सप्लोडिंग, हे बघा एक्सप्लोडिंग लव नावाचं इफेक्ट आहे. हा इफेक्ट ॲड करायचा, बॉडी इफेक्ट असणार आहे. हा बघा अशा प्रकारचा खूप भारी दिसतो काहीच. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर परत यायचं व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक तर बटरफ्लाईज नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे, बटरफ्लाईज. ओके, हा इफेक्ट ॲड करायचा आहे. हे बघा अशा प्रकारचं असणार आहे. बाकी ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड ॲटमॉस्फिअर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सेट करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, इतकं झालं. आता विषय काय नाही करायचा, आपले जे व्हिडिओ इफेक्ट आहे तर ते आपण एक करून सगळेच ॲड करून घेतले आहेत मित्रांनो. बाकी तुम्हाला कुठं काय अडचण आली तर बिंदासली कमेंट ठोका, नाहीतर खाली आपली इंस्टाची आय डी दिली आहे, इंस्टाच्या आय डीला एक फॉलो नक्की करा. तिथेसुद्धा तुम्ही DM डायरेक्ट मेसेज करू शकता. वाटलं तर काही प्रश्न विचारू शकता. वाटलं तर व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्की करायची मित्रांनो. कमेंट कुणी करायला विसरायचं नाही. प्लस चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा कुणी विसरायचं नाही आहे. आता जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ इफेक्ट ॲनिमेशन्स तर ॲड केलेत. आता काय करायचं आपल्याला, याला एक ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे. ट्रान्झॅक्शन ॲड करण्यासाठी काय करायचं, समोर यायचं आहे. हा बघा, हा जो व्हाईट बॉक्स आहे, व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं मित्रांनो. ओके, व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं ट्रेंडिंगवरती, किंवा थोडं तर स्लाईड केल्यानंतर लाईट नावाचा ऑप्शन येणार आहे. लाईटवरती यायचं आहे गाईज. लाईटवरती आल्यानंतर एक ब्लँच नावाचा इफेक्ट सर्च मारायचा आहे. ब्लँच नावाचा काय म्हणतात तो ट्रान्झॅक्शन सर्च मारायचा आहे. ट्रान्झॅक्शन सर्च मारला, हा बघा ब्लँच नावाचा ट्रान्झॅक्शन आहे. बाकीची लेंथ 0.1 सेकंड ठेवायची आहे. किती, 0.1 सेकंड. हा जो शटर आहे, शटरला खाली टाकलायचं आहे. इथे ऑटोमॅटिकली ॲप्लाय टू ऑलचं ऑप्शन तुम्हाला भेटून जाणार आहे. ॲप्लाय टू ऑलचं सिम्पल ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. ओके, जेणेकरून काय होणार आहे, हे जो आपला ब्लँच नावाचा ट्रान्झॅक्शन आहे ते ट्रान्झॅक्शन सगळ्या ट्रान्झॅक्शन एकाच क्लिकमध्ये जाऊन बसणार आहे. त्यानेकरून म्हणजे आपल्या जो मॅन्युअली ॲड करायची गरज नाही, एक ॲड करायची गरज नाही. एकाच क्लिकमध्ये सगळ्या याला जाऊन बसणार आहेत. बाकी कुठं काही तुम्ही छेडछाडी करू नका मला तर वाटते, कारण व्हिडिओ चांगलाच झालेला आहे. आणि फक्त तुम्ही इफेक्ट वगैरे तुम्ही तुमच्या मनाने ॲड करा. ओके, म्हणजे जे व्हिडिओ इफेक्ट आहेत, बॉडी इफेक्ट आहेत, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ॲड करू शकता. त्यालासुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. ओके, आता काय करायचं, विषय एकदम प्लेन आपल्याला बॅकला यायचं, एकदम स्टार्टिंग विषय. ओके, मेन विंडोवरती यायचे. इथं आलात, आपल्याला फिल्टर्स ॲड करायचे आहेत. ओके, तर फिल्टर्स कोणते ॲड करायचे मित्रांनो तुम्हाला सांगतो. फिल्टर्सवरती यायचं आहे. इथे एक तुम्हाला सांगतो, फिल्टर्सवरती आल्याच्यानंतर एक फीचर्डमध्ये तुम्हाला ना क्लिअर टू नावाचा फिल्टर बघायला भेटणार आहे. क्लिअर टू, हा बघा, हा क्लिअर टू नावाचं फिल्टर ॲड करायचं. फिल्टरची लेंथ आहे ती एकदम व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढवायची मित्रांनो. काय होणार आहे, एंडिंगपर्यंत वाढवल्यावर आपल्याला एकदम रिझल्ट सगळ्याच व्हिडिओला जाऊन बसणार आहे. ओके, रिझल्ट दिसणार आहे व्हिडिओमध्ये. बाकी सगळे जे आपले फिल्टर्स आहेत, सगळे फिल्टरची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ओके, काय करायचं आता काय करायचं आपल्याला, फिल्टर्सवरती यायचं. फिल्टर्सवरती आल्याच्यानंतर फीचर्डमध्येच यायचं. एक फीचर्डमध्ये तुम्हाला एक कलरफुल युनिवर्स नावाचा फिल्टर बघायला भेटणार आहे. कलरफुल युनिवर्स. बाकी एक कलरफुलची लेंथ आहे, ते कलरफुल 30% ठेवून घ्या मित्रांनो, 30%. ओके, इतके असे बघा दिसणार आहे तुम्हाला कलरफुल.
एकदम कलरफुल दिसणार आहे. आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एकदम कलरच येऊन जाणार आहे. ओके, परत आपल्याला यायचं आहे फिल्टर्सवरती. मित्रांनो, फिल्टर्सवरती आलात तुम्हाला इथे एक सिनेमॅटिक ब्ल्यूज नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे, फिल्टर बघायला भेटणार आहे, सिनेमॅटिक ब्ल्यूज. ओके, हा फिल्टर ॲड केला. फिल्टरची लेंथ आहे ती 80% ठेवायची मित्रांनो. 80% ठेवली. ही व्हिडिओची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची. फिल्टरची लेंथ आपल्याला 80% ठेवायची आहे. ओके, बाकी आता काय करायचं, परत फिल्टर्सवरती यायचं. फिल्टर्सवरती आल्याच्यानंतर आपल्याला एक फिल्टर सर्च मारावं लागणार आहे आता. ओके, फिल्टरवरती सर्चवरती क्लिक करायचं. इथं सर्च ऑप्शन, इथं 4K 8K अशा काहीतरी के म्हणून नाव सर्च मारा. ओके, क्वालिटी के म्हणजे क्वालिटीचा के होतं, बट इथं के वापरला जातो क्वालिटीच्या बाबतीत. ओके, हा बघा, हा जो क्वालिटी आहे 8K, सिम्पल 8K आपल्याला ॲड करायचं. 8Kची जी लेंथ आहे ती एक 50% ठेवायची आहे. ओके, 50% ठेवायची आहे अशा प्रकारे. सिम्पल, म्हणजे जेणेकरून जास्त पण काही दिसणार नाही फिल्टर आणि कमी पण दिसणार नाही, एकदम मिडियममध्ये दिसतो. बाकी फिल्टर्समध्ये मित्रांनो आणखीन खूप तुम्हाला फिल्टर बघायला भेटणारच आहेत. खूप प्रकारचे फिल्टर्स आहेत. हे बघा, क्लिअर टू आहे, बॅड बॉय आहे, मॉडिफॉल आहे. मॉडिफॉलसुद्धा भारी दिसतो. ओके, HD पेट आहे, ट्रॉपिकल ह्यूज आहे, बॉलिवूड आहे, ब्ल्यू आणि हे का फ्रेश लाईन, ही खूप आहेत. लायमन सेन्सर अशा प्रकारचे ॲड करा. ही बघा, सॉफ्ट गार्नियर भारी दिसते. असली फिल्टर तुम्हाला दाखवतो. एखादा ॲड करून वाटलं तर इकडं दाखवतो. हे बघा, इथे दाखवतो तुम्हाला, इथे पण दिसणार आहे. यांमध्ये फिल्टर थोडं सजेस्ट करतो तुम्हाला माझ्या अकॉर्डिंग. तर हे बघा, ही सॉफ्ट हे बघा, जास्त काय ठेवायची लेंथ याची, फुल नाही ठेवायची कधीच. हे बघा, एक जितके आपलं मॉडर्न चांगलं दिसेल तेवढं ठेवायचे. आणि ते बघा, मॉडर्न ऑइल आहे. हे बघा, अशा प्रकारे ठेवायची आहे. बाकी जास्त काही ॲड करायची गरज नाही फिल्टर्स. नाही तर सिनेमॅटिक सर्च मला सोप्यात सिनेमॅटिकमध्ये खूप फिल्टर्स येऊन जातील. हे बघा, सिनेमॅटिक, हे बघा अशा प्रकारचा. आता बघा कसं दिसतो, एकच नंबर सिनेमॅटिक ग्लो. हे का इकडे दिसला तुम्हाला सिनेमॅटिक ग्लो. हे बघा, लगेच ओळखून पडतो का नाही. सिनेमॅटिक डस्क नावाचा हा फिल्टर आहे. इकडे एक आहे सिनेमॅटिक नावाचा. हे बघा, याला जास्त नाही ठेवायचं मग, फक्त सिनेमॅटिक डार्क आहे हा, सिनेमॅटिक डार्क. बाकी सिनेमॅटिक ब्ल्यूज इथं आपण ऑलरेडीच ॲड केला आहे. इथं एक सिनेमॅटिक आहे, सिनेमॅटिक ग्लो. ओके, हे बघा ग्लो आहे, जास्त नाही 31% ठेवायचं आहे. ओके, अशा प्रकारे ॲड करून घ्या मित्रांनो. यानं ग्लो खूप भारी दिसतो आपल्या फिल्टर्सला. बाकी आपला जो व्हिडिओ तो व्हिडिओ अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. सगळ्यांनी व्हिडिओमध्ये आज काही ना काही नवीन शिकलं असेल, त्यामुळे चॅनलला एक लाईक, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. तर काहीच भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. आता काय करायचं, वरी सिम्पल एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. तुमचा व्हिडिओ तुमच्या घरी सेव्ह करायचा आहे. प्लस तुम्हाला क्वालिटी इन्क्रीज करायचं असेल त्यासाठी इथं रेझोल्युशन 2K 4K ठेवू शकता. माझ्या मते 180 पिक्सेलच ठेवा. सगळ्यांची व्हिडिओमध्ये, सगळ्यांची मोबाईलमध्ये रन होणार आहे. फ्रेम रेट 50 काय ठेवा, काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या. तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार आहे एकाच क्लिकमध्ये. ओके, तर गाईज नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून की काढायचे, कारण मला पण सुचतं कॉन्टेंट कोणता करायचा कोणता नाही. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आपलं चॅनल आहे, चॅनलवरती खूप प्रकारचे ट्रेंडिंग टॉपिकवरती व्हिडिओ आहेत. नक्की बघा, नक्की वॉच करा. तर भेटूया न्यू कॉन्टेंटमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शिवराय, जय श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. आज प्लस स्वामी प्रकट दिन आहे, त्यामुळे सर्वांना त्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर भेटूया लवकरच. ओके, तर बाय, टेक केअर. कमेंट, लाईक, सबस्क्राईब नक्की करा.